नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा ब्लॉग हा देवकुंड वॉटरफॉल यावरती असणार आहे. देवकुंडला पोचण्यासाठी सर्वप्रथम आम्ही पनवेलवरून खोपोली व नंतर पाली मार्गाचा वापर करून देवकुंडला पोचलो. खोपोलीवरून पालीकडे जात असताना लेफ्ट साईडला तुम्हाला हा सुधागड दिसेल. तर जाताना आम्ही त्याचे पण थोडेफार व्हिडिओ घेतले. देवकुंड वॉटरफॉलची सुरुवात भिरा या गावातून होते व पनवेलपासूनचे ते अंतर 101 किलोमीटर आहे. तर त्यामुळे तुम्हाला 2 ते 2.5 तास लागू शकतात. इथे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता व ट्रेकिंगची सुरुवात इथूनच होते. त्याचप्रमाणे पार्किंग चार्जेस व पर पर्सन चार्जेस हेही आकारण्यात येतील. ट्रेकिंगला साधारणतः 1.5 ते 2 तास लागतात, पण आम्ही व्हिडिओ बनवत फोटो काढत गेलो तर त्यामुळे आम्हाला थोडा जास्त टाईम लागला. मस्त वातावरण आहे. त्याचबरोबर इथे त्यांनी सेल्फी पॉईंट बनवला आहे, त्यामुळे बरेच लोक इथे उभे राहून सेल्फी घेत होते. जागोजागी असे बोर्ड लावलेले आहेत, त्यामुळे रस्ता चुकण्याचा काही प्रश्नच येत नाही. रस्ता पण एकदम सरळ आहे व त्यांची माणसे जागोजागी तुम्हाला गाईड करायला उभी असतात.
शेवटी तुम्हाला असा नजराणा पाहायला मिळेल.